नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहे MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर 1मधील 2011 साली झालेल्या प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 31. या प्रश्नात एक विधान व त्याखालील 2 गृहीतके दिलेली आहे. प्रत्येक विधानामध्ये कोणते किंवा कोणती गृहीतके किंवा गृहीतके अस्यूत आहेत किंवा आहेत तर ते ठरवा. तुमचे उत्तर योग्य त्या पर्यायाद्वारे दर्शवा. पर्याय आहे गृहीतक असत्य आहे, गृहीतके 2 असत्य आहे, दोन्ही गृहीते 1 आणि 2 असत्य आहे, दोन्हीपैकी कोणतीच गृहीते असत्य नाही. विधाने आहेत सध्याच्या परीक्षेतील विधान योजनाबद्ध बदल आवश्यक आहेत. गृहीतके आहे सध्याची परीक्षा परिस्थिती कालबाह्य आहे, योजनाबद्ध बदलांमध्ये सुधारणा होते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दोन्ही गृहीतके 1 आणि 2 असत्य आहे. प्रश्न क्रमांक 32. या प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेली आहे. त्यानंतर P आणि Q हे 2 निष्कर्ष आहेत. तुम्हाला दोन्ही विधाने खरी मानवायची आहेत आणि त्यापासून कोणता किंवा कोणते निष्कर्ष निश्चितपणे काढता येतील ते ठरवायचे आहेत. तुमचे उत्तर पुढीलपैकी एका पर्यायाद्वारे दर्शवायचे आहेत. पर्याय आहे फक्त P हा निष्कर्ष निघतो, फक्त Q हा निष्कर्ष निघतो, P आणि Q हे दोन्ही निष्कर्ष निघतात, P आणि Q दोन्हीपैकी कोणताच निष्कर्ष निघत नाही. विधाने आहेत सर्व लिपिक आधुनिक आहेत, काही पुरुष लिपिक आहेत. निष्कर्ष आहे P सर्व आधुनिक व्यक्ती पुरुष आहेत, तर Q आहे काही पुरुष आधुनिक आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फक्त Q हा निष्कर्ष निघतो. प्रश्न क्रमांक 33. योग्य पर्याय वापरून निकामी जागा भरा. बीटा अल्फा प्रथम अंक, पर्याय आहे द्वितीय अंक नांदी, प्रथम अंक मध्यांतर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नांदी. प्रश्न क्रमांक 34. पुढीलपैकी कोणती शब्दजोडी इतर जोड्यांपासून वेगळी आहे. पर्याय ब्रेड, लोणी, पेय, चहा, द्रव्य, पाणी, शीतपेय, पेप्सी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्रेड, लोणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. वयस्क लोकांच्या एका सहलीत 25 लोक चहा पितात, 20 लोक कॉफी पितात आणि 15 लोक दूध पितात. 10 लोक चहा व दूध दोन्ही पितात व 8 लोक दूध व कॉफी दोन्ही पितात. चहा आणि दूध दोन्ही पिणारे कोणीच नाही आणि प्रत्येक व्यक्तीवरील 3 पेयांपैकी किमान एकाचे सेवन करते. सहलीला जाणाऱ्या लोकांची एकूण संख्या किती. पर्याय आहे 25, 35, 42, 60. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 42. प्रश्न क्रमांक 36. 4 अधिक 44 अधिक 444 अधिक 4444 अधिक टिंब 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 या क्रमणिकेत 9 पदे आहेत. या सर्वांची बेरीज केल्यास येणाऱ्या संख्येच्या दशमस्थानी कोणता अंक असेल. पर्याय आहे 2, 3, 5, 8. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5. खालील तक्त्यामध्ये TT 950 मोटरसायकलच्या 6 युरोपियन देशांमध्ये 6 महिन्याच्या कालावधीत असलेल्या विक्रीची माहिती दिलेली आहे. ही माहिती वाचून प्रश्न 37 आणि 42ची उत्तरे लिहा. देश आहे महिना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून आणि एकूण. जर्मनी 34, जानेवारी 34, फेब्रुवारी 47, मार्च 45, एप्रिल 54, मे 56, जून 60, एकूण आहे 296. इंग्लंडमध्ये आहे जानेवारीमध्ये 40, फेब्रुवारी 44, मार्च 36, एप्रिल 47, मे 47, जून 46, एकूण 260. फ्रान्समध्ये आहे जानेवारी 37, फेब्रुवारी 32, मार्च 32, एप्रिल 32, मे 34, जून 33, एकूण आहे 200. बेल्जियममध्ये जानेवारीमध्ये 14, फेब्रुवारी 14, मार्च 14, एप्रिल 16, मे 17, जून 14, 79 एकूण. स्पेनमध्ये मोटरसायकलची विक्रीची संख्या आहे जानेवारी 29, फेब्रुवारी 29, मार्च 28, एप्रिल 31, मे 29, जून 31. तर एकूण संख्या आहे 177. इटलीमध्ये आहे जानेवारी 22, फेब्रुवारी 24, मार्च 24, एप्रिल 26, मे 26, जून 23. एकूण मोटरसायकलची संख्या आहे 144. एकूण आहे ते जानेवारीमध्ये विक्री गेलेली संख्या आहे 176, फेब्रुवारीमध्ये 190, मार्चमध्ये 179, एप्रिलमध्ये 206, मेमध्ये 208, जूनमध्ये 207. एकूण मोटरसायकल विकल्याची संख्या आहे 1166. तर यावर आधारित प्रश्न बघूया. जर्मनीतील विक्री ही एकूण विक्रीच्या किती टक्के होती. पर्याय 24.6%, 25.4%, 25.8%, 24.1%. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 25.4%. प्रश्न क्रमांक 38. एकूण विक्रीच्या किती टक्के विक्री हे मे महिन्यात झाली. पर्याय आहे
15.6%, 24.1, 20.3, 17.9. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 17.9. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या महिन्यामध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक विक्री झाली? पर्याय आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एप्रिल. प्रश्न क्रमांक 40. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक विक्री झाली त्याच्यामध्ये विक्री मासिक पुनर्विक्रीच्या किती टक्के होती? पर्याय 24.7, 23.1, 36.5, 15.1. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 24.7. प्रश्न क्रमांक 41. इटलीमध्ये पहिल्या 4 महिन्यात झालेल्या विक्रीची मासिक सरासरी किती आहे? पर्याय आहे 22, 23, 24, 26. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 22. तर ही होती महाराष्ट्र सेट परीक्षा 2011 रोजी झालेल्या पेपर 1मधील प्रश्न. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.